पुण्यात धनगर समाजाला 5 जागा द्या। पुण्यामध्ये यशवंत सेनेची मागणी। धनगर समाजाला डावलाल तर मतदानावर बहिष्कार टाकू असा इशाराही त्यांनी दिलाय। यशवंत सेना अध्यक्ष विष्णू कुराड यांनी हा इशारा दिलाय। पुणे महानगरपालिकेमध्ये धनगर समाजाला डावललं तर मतदानावर बहिष्कार टाकू असा इशारा त्यांनी दिलाय। 5 लाख धनगर समाज बांधव असताना देखील एकही उमेदवार महायुतीने आतापर्यंत दिलेला नाही। जे आमचे काही समाजातले चळवळीतले काम करणारे नेते मंडळी आहेत, चळवळीत काम करणारे आमचे समाज बांधव आहेत, यांच्याकडून अशी माहिती आम्हाला भेटलेली आहे की एकही उमेदवार महायुतीने दिलेला नाही आणि महाविकास आघाडीने देखील उमेदवार दिलेले नाहीत अशी माहिती आमच्याकडे आलेली आहे। महाविकास आघाडी महायुती या दोन्हीनी जर आमच्या धनगर समाजाला डावलण्याचं काम केलं असेल तर निश्चितपणे येणाऱ्या काळात धनगर समाज हा स्वतंत्रपणे काय करायचं काय नाही याच्यावर आमची एक मोठी बैठक होणार आहे। आणि महायुती म्हणजे भाजपनं तर आम्हाला पूर्णपणे डावललेलं आहे, त्यामुळे भाजपला आम्ही मतदानही करणार नाही। 21 जानेवारीला आमच्या मुंबईला मोठं आंदोलन होणार आहे। पुणे पालिका निवडणुकीमध्ये आता वंचित बहुजनची एंट्री झालेली आहे। वंचित बहुजन आघाडी पुणे पालिकेमध्ये स्वबळावर लढणार आहे। वंचित बहुजन आघाडी सर्व 165 जागा लढवणार आहे। वंचित बहुजन आघाडीने या संदर्भात माहिती दिली। कुठल्याही पक्षासोबत युती न करता स्वबळावर लढणार असल्याचं त्यांनी म्हटलं। आमच्या पुणे शहरातील वंचित बहुजन आघाडीकडे आतापर्यंत जवळपास 102 इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत आणि वंचित बहुजन आघाडीची तयारी संपूर्ण 165 जागा लढण्याची सुद्धा आहे। म्हणून आम्ही जो काही प्रस्ताव दिला होता महाविकास आघाडीला, तो महाविकास आघाडीने आमचा प्रस्ताव मान्य केला नाही आणि त्यांनी जो काही आम्हाला प्रस्ताव दिला 15 जागेचा की ज्या जागेवरती महाविकास आघाडीकडे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात लढायला उमेदवार नाहीत, अशा 15 जागेचा प्रस्ताव त्यांचा आम्ही फेटाळलेला आहे। त्यामुळे आतापर्यंत महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीची पुणे शहरामध्ये युती किंवा आघाडी आज रोजीपर्यंत झालेली नाही।